वर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन जातोय याच्या दिवसामधील दुसऱ्या सामन्याकडे. शिवतेज कोळी आणि कुणाल कोळी सलामीची जोडी आपण पाहतोय. रोडापून वहाळ संघाकडून सुदेश साळुंकेचा पहिलाच चेंडू. निर्धाव चेंडूने मात्र डाबाला सुरुवात केली सुदेश साळुंके आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर लागून ऋषी नाईकच्या हातामधून बॉल निसटला, त्यामुळे जीवनदान सुद्धा मिळालंय शिवतेजला. पाकपटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात केली मी तर म्हणेन सुदेश साळुंकेनं. पहिले दोनही चेंडू निर्धाव काढलेत. पहिली मॅच आपण पाहिलं, नवीन वर्षाची मात्र चांगली सुरुवात झाली ती आर्या स्पोर्ट्स ओळे संघानं या स्पर्धेमधील पहिली लढत जिंकले, त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन व्यक्त करतोय. तर हा दुसरा सामना तुमच्या समवेत येतोय. दोनही चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एकाच परिसरामधील संघ आहेत, उलवेनोड परिसरामधील. एका बाजूला जनमान गव्हाण, दुसऱ्या बाजूला मात्र ओढापून वहाळ ऋषी नाईक अँड कंपनी. सुदेशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. थ्रो प्रॉपर आला असता तर कदाचित तिथे पहिला धक्का सुद्धा सहन करावा लागला असता. सिंगल रन मात्र शिवतेजनं खातं उघडलंय, ते 1 या धाबेनं. धावसंख्या 1. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सर्कलचं रिस्ट्रिक्शन, पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि टिचून गोलंदाजी केली जाते. सुदेश साळुंकेवर बराच निर्भर आहे गोलंदाजीची भूमिका जर पाहिली. सज्ज होईल यावेळेस मात्र कुणाल कोळी पहिल्यांदा स्ट्राईकला. समोर खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. जनमान गबान टीमसाठी पहिला षटकार फलंदाज कुणाल कोळीच्या बॅटमधून. तर सुदेश साळुंके यावेळेस मात्र षटकाराचा मार खातोय. आणखीन एक प्रहार मिडॉनच्या डोक्यावरून चढवलाय. हा हल्ला बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. कुणाल कोहलीच्या बॅट मधून मात्र निघालाय एक दर्जेदार चौकार. पहिल्या 3 बॉलवर फक्त एकच धाव दिली होती सुदेश साळुंकेनं, परंतु पुढच्या 2 चेंडूवर जशी स्ट्राईक रोटेट झाली, कुणाल कोहलीची आक्रमकता पाहायला मिळाली. पहिल्यांदा षटकार आणि त्यानंतर मात्र वॅकंट एरियामध्ये खेचलेला एक कणकणीत असा चौकार. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय सर्कल रिस्ट्रिक्शनचा कुणाल कोळी. मागच्या 2 चेंडूंवर मात्र 10 धावा आल्यात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बीट केलंय. 2 मोठ्या फटक्यानंतर कमबॅक करत असताना सुदेश साळुंकेला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि बिनबाद 11. दमदार सुरुवात म्हणता येईल जर्मन गबाण संघाची. क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथुन शेठ पाटलांनी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. गोलंदाजी कशी ओढार यावर बरंच काही निर्भर असेल, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे ओढापून वहाळ संघाची गोलंदाजांच्या तुलनेमध्ये. परंतु यंदाच्या नवीन वर्षामध्ये मात्र गोलंदाजांना सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. ही चांगली कामगिरी झाली तर पुन्हा एकदा ओढापून वहाळ संघ ट्रॅकवर येऊ शकतं. पण थोडेसे अप अँड डाऊन्स आपण पाहिलेत या संघाच्या बाबतीमध्ये. कन्सिस्टन्स नाहीये यंदाच्या हंगामामध्ये जो परफॉर्मन्स आहे ओढापून वहाळ संघाचा, आणि तो आणावा लागेल. जर गोलंदाजांचं चांगलं प्रदर्शन झालं प्रत्येक स्पर्धेमध्ये तर नक्कीच हा संघ पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळेल. परंतु त्यांची लढाई आहे
नेहमीच मोठ्या मोठ्या संघांना मात्र पराभवाचा दणका देणं ही गबाण संघाची खासियत आहे आणि त्यासाठी या नेहमीच लढताना तुम्हाला गबाण संघ सुद्धा पाहायला मिळतोय. समीर नाईक येतोय, गोलंदाजीमधील वेगवान अस्त्र वडापून वहाळ संघाचं, ज्या गोलंदाजावर बराच भरोसा केला जातो. एक प्रमुख खेळाडू आहे या टीमचा. सज्ज होईल राईट अमोर द विकेटनं, मोठा रनअप आहे. शिवतेसाठी ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा हा फटका. सिंगल येईल त्या ठिकाणी, सिंगल रन मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते शिवतेज करवी. आणि गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं कुणाल कोहलीनं आक्रमकता दाखवले आणि त्याच्याकडून पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲटलिस्ट फार मोठी जबाबदारी असेल. ज्या पद्धतीनं तो नेहमीच मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि चांगली सुरुवात सुद्धा या मॅचमध्ये केले. 1 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने आतापर्यंत 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. गबाण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 वर. लॉंग रनअप आहे, अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून आपण पाहतोय समीर नाईक रनअप घेत असताना. ओ यावेळेस लो फुल टॉस बॉल, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय आणि टॉप एज लागले आणि फर्स्ट स्लिपला मात्र जेल टीमला जातोय. इट्स अ बिग विकेट फॉर समीर नाईक. फलंदाज बाद होतोय तो कुणाल कोहली. 10 धाबा काढून तंबू मध्ये दाखल. फार महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवले ती समीर नाईक या गोलंदाजांना. मी तर म्हणेन थोडासा बेजबाबदारपणे हा फटका खेळला. कुणाल कोहली समोरच्या दिशेला चांगलं खेळत होता, परंतु समीर नाईकच्या अगेन्स्ट रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मोह मात्र त्याला आवडता आला नाही. आणि रिव्हर्स स्वीप खेळत असताना तुम्हाला कमालीचं टायमिंग जुळवावं लागतं. चेंडूवर तुम्हाला शेवटपर्यंत नजर ठेवावी लागते, तेव्हाच मात्र तो फटका जुळला तर तो सुंदर दिसतो. अन्यथा अशा पद्धतीनं बरेच फलंदाज आपण आउट होताना सुद्धा पाहिलेत आणि त्याच्यामध्येच हा फलंदाज बाद झालाय तो कुणाल कोहली. अक्षय देशमुख येत आहेत फलंदाजीसाठी. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय. समीर नाईकचा सामना करतील राऊंड विकेटनं. त्यावेळेचा हा बॉल अगदी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. थोडंसं बदल त्याचा अभाव मात्र पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवर सरळ यष्टीरक्षक प्रदीप यांचा वेध घेणारा हा चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात केली या ओव्हरला समीर नाईक करवी. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर मात्र महत्वपूर्ण विकेट आणि आता मात्र निर्धाव चेंडू. अक्षय देशमुख चांगले फलंदाज आहेत, जर्मन गव्हाण टीमचे ओळखले जातात आणि त्याच पद्धतीनं फलंदाजी सुद्धा करावी लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे, सावधानतेनं खेळ करावा लागेल. सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर आहे, त्या ठिकाणी सिंगल येईल. खातं उघडलं जाते अक्षय देशमुख यांच्याकडून एकेरी धावेनं आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 13 रन्स. 13 धावा धावफलकावर. संत आणि सावधानतेनं आता मात्र ही वाटचाल सुरू आहे. जर्मन गव्हाण संघ नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी वाट्याला आले आणि आता मात्र टिचून मारा केला जातोय वडापून वहाळ संघाचा गोलंदाज समीर नाईक याच्याकडून. शिवतेज कोहली जो प्रमुख फलंदाज ओळखला जातो गव्हाण संघाचा. आता मात्र लढावं लागेल. आक्रमक सुरुवात केली होती कुणालनं, परंतु आक्रमक सुरुवातीचा शेवट मात्र करता आला नाहीये. लोअर फुल टॉस बॉल वेगानं टाकला होता, बॉल मात्र ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग कडे बॉल रवाना होत असताना दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो सुद्धा चांगला होता, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये मात्र दोनही फलंदाज सुरक्षित असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पोहोचले ती 15 या आकड्यावर. 15 रन्स, 15 धाबा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू आहे. टिचून मारा आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते समीर नाईक या गोलंदाजानं आणि त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असेल गोलंदाजीमधून. 15 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडू आतापर्यंत संपलेत आणि या 5 चेंडूंवर धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. पॉवर प्लेचं षटक मात्र कशा पद्धतीनं फिनिश केलं जाईल हे आता पाहणं फार गरजेचं आहे. शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवर शिवतेज कोहलीकडून एखादा मोठा फटका पाहायला मिळणार की
समीर नाईकचं हे षटक मात्र सावधानतेनं खेळून काढायचं या इराद्यानं मात्र हा चेंडू खेळणार. लोवा फुल टॉस बॉल, इथे चान्स जरूर होती. अगोदर जर प्रयत्न झाला असता रोहित चिर्लेकर कडून तर नक्कीच ही झेल होऊ शकली असती, परंतु त्यानं तो प्रयत्न उशिरानं केला. त्याचं टायमिंग थोडंसं चुकलं आणि जरूर जीवनदान मिळालं. धाव मात्र काढलेली नाहीये, त्यामुळे हे षटक मात्र समाप्त झालंय. फक्त तर पाच धाबा दिल्या त्या समीर नाईकनं. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 16 धाबा. आया क्रिकेट संघाचे प्लेयर या स्पर्धेचे कार्यवाहक भव्य आयोजन मस्त नियोजन भव्य आयोजन मस्त नियोजन केलं बघा सर्वांनी कार्यसम्राट आयोजकांनी भव्य स्मृती चषक हा केला आयोजित आयांश स्पोर्ट्स संघाने या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकलं. अयान स्पोर्ट्स कोपर आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. स्मृती चषक 2022. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. नवीन वर्षाच्या स्वागताला मात्र एक चांगलं देखणं स्वरूप या स्पर्धेचं पाहायला मिळते तमाम क्रीडा रसिकांना. 5 दिवस ही स्पर्धा मात्र क्रीडा रसिकांना नक्कीच आनंद देणारी ठरेल. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 16 धाबा लागल्यात. सुदेशा हा चेंडू थोडासा ऍडजस्ट करून एक्झिक्यूट केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मात्र शॉर्ट फायनलला चकवत बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. शिवतेजच्या बॅट मधून हा येतोय चौकार. राऊंड द विकेटनं हा फटका स्लॉग स्वीप करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी कम्प्लिटली बेट झालाय. चांगलं विकेट किपिंग आपण पाहतो. ऋषी नाईक रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर दिग्गज खेळाडू यष्टांच्या मागे उभा आहे. निर्धाव चेंडूची सांगता सुदेश साळुंगेकर. 22 धावा धावफलकावर लागल्यात. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 50च्या आसपास न्यावी लागेल ही धावसंख्या, कारण समोरच्या संघामध्ये ऋषी आहे. आणखीन एक डॉट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवतोय. इथून मात्र अक्षय देशमुखची जर आपण थोडीशी ज्या पद्धतीनं बॅटिंग पाहिली तर बॉलपर्यंत रीच व्हावं लागेल. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही आहे, त्यासाठी तुम्हाला पदलालित्य दाखवावं लागेल, तरच या ग्राउंड्सवर धावा मिळतील. 2 लगातार निर्धाव चेंडूनं टेन्शन आता मात्र वाढलं असेल ते अक्षय देशमुखचं. चांगला फलंदाज आहे, परंतु आज मात्र त्याला सूर गबसताना दिसत नाही आहे. शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये अपयश आलंय, कम्प्लिटली मिस केलंय. सुदेश साळुंके काय गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता आणि तदनंतर मात्र 3 चेंडू आता सलग निर्धाव काढलेत आणि कमबॅक केलंय या मॅचमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 22 वर ही धावसंख्या स्थिर आहे.
अक्षय देशमुख थोडासा निराश करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये कम्प्लिटली अपयशी ठरलाय. सलग 4 चेंडू निर्धाव खेळला अक्षय देशमुख. आणि हा अक्षय देशमुख नाहीये, त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, परंतु आज हे टॅलेंट दिसत नाहीये. नवीन वर्षाची सुरुवात मात्र त्याला साजेशी होत नाहीये. सुदेश साळुंकेने या ओव्हरमध्ये दिल्या 6 धाबा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धाबा लागल्यात त्या 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 22 धाबा. गोली कोपरच्या मैदानात भावी स्पर्धेला ही सुरुवात. नव्या वर्षाच्या नव्या जोमात चौक्या छक्क्यांची बरसात. सामने बघाया ग्राउंड भवती, सामने बघाया ग्राउंड भवती. गर्दी या प्रेक्षकांनी केली, गर्दी या प्रेक्षकांनी. क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथून शेट पाटलांनी. भव्य स्मृती चषक हा केला आयोजित आयांश स्पोर्ट्स संघानी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित राम पवार यांनी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथून शेट पाटलांनी. दादा आणि राम पवार दोघे मनाने लय दिलदार. दोघे मनाने लय दिलदार, दोघे मनाने लय दिलदार. क्रिकेट खेळाचे हौशी फार त्यांचं कार्य हाय दमदार. त्यांचं कार्य हाय दमदार, त्यांचं कार्य हाय दमदार. स्पर्धेला या सपोर्ट केला, स्पर्धेला या सपोर्ट केला. जीव लगत्या दोस्तानी कोली कोपर ग्रामस्थानी. भव्य क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मिथून शेट पाटलांनी. भव्य स्मृती चषक हा केला आयोजित आयांश क्रिकेट संघानी. भव्य क्रिकेट स्पर्धा नक्कीच भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते आयन स्पोर्ट्स कोपरच्या माध्यमातून. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेला. खूप चांगली बॉलिंग ओढापून वहाळ संघाकडून आता मात्र गोलंदाज करतायत. कारण समीर नाईकनं फक्त 5 धाबा दिल्या, सुदेश साळुंकेनं त्यानंतर 6 धाबा दिल्या. आणि जी गोलंदाजी नेहमी डोकेदुखी ठरली जाते ओढापूर वहाळ संघाची, ती गोलंदाजी आज चांगली होताना पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धाबा धावफलकावर. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र पाहायला मिळतील प्रवीण मुंबईकर. चांगली गोलंदाजी पहिल्या 3 ओव्हर्समध्ये झाली आणि तेच करावं लागेल स्टॉकवरच्या षटकामध्ये उर्वरित 2ही गोलंदाजांना. आणि जर गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच एका मजबूत स्थितीमध्ये ओढापूर वहाळ संघ पाहायला मिळेल. परंतु या उलट पहिल्या 3 गोलंदाजीची षटकं संपल्यानंतर उर्वरित गोलंदाजांवर मात्र हल्ले चढवावे लागतील आता मात्र जर्मन गबाण संघाला. तरच एक चांगल्या धावसंख्येचं उद्दिष्ट मात्र गाठू शकतो. शिवतेचा हा बॉल यावेळेस टप्पा पाडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणारा पंचांनी मात्र सांगितले थोडीशी दिशा भरकटली या चेंडूवर प्रवीण मुंबईकर यांची. व्हाईट बॉलच्या स्वरूपात ही सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. 23 धावा 23 राईट अमोर द विकेटनं प्रवीण मुंबईकर सज्ज होतील. यावेळेचा हा फटका समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र मिडऑफकडे सरकलाय. 2 धावा मात्र कंप्लीट. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 3रा धावेचा प्रयत्न. लेझी क्रिकेट फ्रॉम व्होडाफोन वहाळ टीम. 3 धावा मात्र अगदी सर्कलमध्ये असताना चेंडू पूर्ण केल्या गेल्या आणि 3 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या 26 वर 26. अशाच पद्धतीनं धाबा चोराव्या लागतील. कडे मैदान जर पाहिलं तर चौकार षटकार येताना दिसत नाहीयेत चांगले टायमिंग झाल्यानंतर सुद्धा. त्यामुळं विचारपूर्वक फलंदाजी करणं आता मात्र अक्षय देशमुखला गरजेचं आहे. मागचे 4 चेंडू निर्धाव खेळलेत. संपूर्ण इनिंगमध्ये पाहिलं तर 5 चेंडू निर्धाव खेळलाय. परंतु हे 5 चेंडू जे अपयशी झाला अक्षय देशमुख, या चेंडूची भरपाई मात्र करावी लागेल आणि हाच विश्वासानं मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करावी लागेल त्या अक्षयला. बॅटची एज घेतली. इथून मात्र पाहावं लागेल फलंदाज होतील बाद रनआउटच्या स्वरूपात. कारण क्रीज सोडली होती अक्षय देशमुखनं. त्यामुळे फलंदाज परतेल तो शिव तेज कोळी. दोनही सलामीवीर आता मात्र गारज झालेत आणि मोठी विकेट मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर ओढापण वहाळ संघाच्या नावावर.
हे पायीचा माझे सोहला गाजे सैताचे बिनवेला पायीचा माझे सोहला गाजे सैताचे बिनवेला DJ Maddie हे बँड काय वाजतो आईचे पालखीला यो बँड काय वाजतो आईचे पालखीला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय सिद्धेश कोळी. प्रचंड टॅलेंट आहे या फलंदाजाकडे, मोठे मोठे फटके खेळू शकतो. नेहमीच गव्हाण टीमसाठी त्याचं योगदान राहील आणि आता गरज आहे, कारण ज्या पद्धतीनं जर्मन गव्हाण संघाची वाटचाल सुरू आहे आत्तापर्यंत विचार केला तर डॉट बॉलचं पर्सेंटेज जे आहे ते कमालीचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 3 निर्धाव चेंडू, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 निर्धाव चेंडू, तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तब्बल 4 निर्धाव चेंडू खेळलेत आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत तब्बल 6 निर्धाव चेंडू अक्षय देशमुख खेळलाय. म्हणजे एक ओव्हर अक्षय देशमुख निर्धाव खेळलाय आणि ही त्याची आकडेवारी नाहीये. इथून मात्र विचार करावा लागेल. सिद्धेश आल्या पहिलाच बॉल, यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग, शॉट फाईन लेगला सिंगल येईल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावफलक आलेल. धावसंख्या 1 ने पुढे चालले, खातं उघडले सिद्धेशनं. सिद्धेशकडून प्रचंड अपेक्षा असतील या मॅच मध्ये. 27 धाबा धावफलकावर 27 धाबा झाल्यात. अक्षय देशमुख ऑन स्ट्राईक. यावेळेस अक्षय देशमुखचा फटका उंच गेलाय, प्रयत्न केला परंतु झेल मात्र ऍडव्होकेटने सोडलाय. जीवनदान मात्र मिळालंय आणि या 2 धावा, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून मात्र पाहावा लागेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न होता परंतु त्याच्यामध्ये फलंदाज मात्र परतलाय, तो अक्षय देशमुख. तर इथे विकेट टाकण्यास भाग पाडलं ते अक्षय देशमुखला सिद्धेश कोळीनं. नवीन बॅट्समन अनिकेत कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडीशी निराशाजनक कामगिरी अक्षयची राहिले. तर लेफ्ट हँडेड बॅट्समन सिद्धेश कोळीकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, कारण या फलंदाजामध्ये क्षमता जरूर आहे. प्रवीण यांचा हा बॉल, यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार, डीप स्क्वेअर लेगला बॉल मागे गेलेला नाहीये. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. सिद्धेश कोळीला आपली इनिंग याच ठिकाणी संपवावी लागेल आणि प्रवीण मुंबईकरांना मात्र ही मिळाली सफलता. गोल्डन विकेटचा शिकार ठरलाय. यावेळेस मात्र सिद्धेश कोळी अवघी 1 धाव काढून तंबूमध्ये दाखल. DJ Maddie रोहन कोळी 6व्या क्रमांकावर दाखल झालाय. गव्हाण टीम फलंदाजी स्ट्रॉंग आहे या टीमची, परंतु समोर पाहायला गेलं तर आघाडीच्या फलंदाजांनी थोडीशी निराशा केली. अनिकेत आणि रोहन अशी जोडी असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. गलीमध्ये एकच धाव येते. अनिकेतसाठी सिंगल रन मात्र धावसंख्या वाढले, जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड 30 वर. 30 रन्स. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र 30 वर जाऊन पोहोचले. तब्बल 4 फलंदाज गमावलेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. पाटील आणि जनार्दन पाटील, तुळशीराम पवार, जनाबाई पाटील, रघुनाथ
तर 4 षटकानंतर 30 धावा लागल्यात आणि या रोहित चिर्लेकर ज्याच्याकडे हे षटक सोपवलं यंगस्टर आहे. वोडाफोन वहाळ संघाचा आज चांगली गोलंदाजी झाले. त्याहीपेक्षा म्हणेन मी खराब फलंदाजी केली ती जनमान गबाण संघानं. अजूनही अपेक्षा असतील कारण रोहन कोळीसारखा दर्जेदार फलंदाज शेवटच्या षटकासाठी क्रीजवर उभा आहे. समोर अनिकेत कोळी असेल स्ट्राईक एंडला. शेवटचे 6 चेंडू रोहित चिर्लेकर. यावेळेस पहिलाच बॉल मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल लॉंग ऑनच्या वरतून उडवलाय 6 धावांकरता. मच निडेड बाउंड्री. अनिकेत कोळीच्या पॅट मधून हा खणखणीत षटकार. तर पहिल्याच बॉलवर मात्र रोहित चिर्लेकर त्याच्यावर चढवलाय हल्ला. कारण आता माहिती झालंय अनिकेत कोळी आणि रोहन कोळीला कारण काही झालं तरी इथून मात्र धावसंख्या वाढवावी लागेल. समोर मात्र तेवढाच प्रतिस्पर्धी तगडा संघ आहे. पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. बॉल लेफ्ट केलाय सोडून दिलाय. यावेळेस अंपायर्स आमच्याकडे वळालेत. अतिरिक्त धावसंख्येत मात्र भर टाकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 37 या आकड्यावर. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ही धावसंख्या जर 50च्या आसपास नेली ते एक चांगले लक्ष मात्र गाठता येऊ शकतं ते जनमान गबाण संघाला. आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र प्रयत्न सुरू आहेत ते अनिकेत कोळीचे. रोहितचा हा बॉल हा सुद्धा सोडलाय. लेफ्ट केला होता. व्हाईट बॉलचा इशारा. हे दडपण आहे गोलंदाजावरचं. रोहित चिर्लेकरवर असलेला हा प्रेशर आहे. कारण कोणत्या गोलंदाजावर प्रेशर येणार नाहीये. ज्या गोलंदाजावर मात्र पहिल्याच बॉलवर षटकार पडला असेल थोडासा गोंधळून तो सुद्धा गेलाय. इथून मात्र कशा पद्धतीनं चेंडू टाकायचा आणि याच दबावाखाली मात्र 2-2 चेंडू तो स्वैर सुद्धा टाकतोय. धावसंख्या मात्र पोहोचले. थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो गव्हाण टीम कडून. 38 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. चित्रक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. गोलंदाज तयार. रोहित यावेळी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. थोडासा लेग ब्रेक कदाचित असावा. थोडासा आम्ही क्रॉस आहोत परंतु नक्कीच असू शकतो असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. इथे पुन्हा एकदा अनिकेत पाहत बसला पंचांकडे. त्याला पुन्हा एकदा अपेक्षा असेल कदाचित व्हाईट बॉलची परंतु हा चांगला चेंडू मात्र रोहित चिर्लेकर कडून. थोडासा वेगाने टाकलेला स्क्वेअर ड्राईव्ह केला. बॉल मात्र बॅकवर्ड पॉइंटला. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अगदी मी तर म्हणेन पुन्हा एकदा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. अगदी 1 हँडेड बॉल उचलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला विकी घरतना आणि या धाबा मिळतील त्या या तब्बल 4. .42 42 धाबा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या 4 ओव्हर्स मध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु हे षटक मात्र धावा देऊन जातंय ते जर्मन गव्हाण टीमसाठी आणि फार गरजेचं होतं. कारण टीमचा आत्मविश्वास आत्मबळ वाढवण्यासाठी धावांची गरज होती. कारण याच धावा मात्र गोलंदाजांना पाठबळ देणाऱ्या ठरतील त्या दुसऱ्या सत्रामध्ये. गोलंदाज रोहित चिर्लेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते अनिकेत कोळीच्या माध्यमातून. राईट अमोर द विकेट ना. चेंडू बीट केला. इथून मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूला वळणारा निर्धाव चेंडूची सांगता. 1 षटकार 1 चौकार 2 निर्धाव चेंडू 2 व्हाईट बॉल अशा पद्धतीनं हे षटकाचं आपण पृथक्करण पाहिलं आतापर्यंत. निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. 42 रन्स 42 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला जर्मन गबाण संघ तर 50च्या आसपास मात्र ही धावसंख्या जरूर थोडासा आत्मविश्वास वाढवेल जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये मात्र गबाण टीम गोलंदाजीसाठी उतरेल. राईट अमोर द विकेट ना. चिर्लेकरचा हा बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन कडे बॉल सरकलाय. सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदान लांब आहे त्यामुळे सहजतेनं मात्र दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावर.
रोहन कोळी एकही चेंडू न खेळता मात्र नॉन स्ट्राईक एंडला राहणार असं चित्र आत्ता तरी पाहायला मिळतंय. एक चांगला फलंदाज आहे परंतु त्याला या मॅच मध्ये फलंदाजी करायला मिळणार की नाही. शेवटचा चेंडू असेल रोहित चिर्लेकरचा. शेवटच्या बॉलवर जर चौकार आला तर 48, षटकार आला तर 50, निर्धाव आला तर 44. यावेळेस कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न सुदेश आहे त्या ठिकाणी. चेलला जातोय, फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवर मात्र रोहित चिर्लेकरला ही सफलता. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रांती पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जर्मन गबान टीमची धावसंख्या 44. 44 वर हा धावफलक थांबवलाय आणि 45 धावांची गरज असेल. दुसऱ्या सत्रामध्ये 9च्या सरासरीनं ही धावगती जमवावी लागेल. नवीन वर्षाची सुरुवात मात्र या विजयानं कोणता संघ करणार? जर्मन गबान संघ की ऋषी नाईकचा ओढापून वहाळ संघ? दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असेल परंतु या 45 धावा मात्र कशा पद्धतीने होणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल रवींद्रजी मात्रे ओळे यांचा. तर आपल्याला सुरुवातीपासून पाहायला मिळतंय. आपण सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये बाहेर बघितलात की 3 षटकार लगातार मारले तर तब्बल 11,000 रुपये बक्षीस होतं. पाहुण्यांचे शुभ असते. अजय शेठ पाटील
मात्र ते पाहुणे इथून रवाना झाले. अन्यथा आज खेळाडू खरं तर क्रिकेटमध्ये थोडंसं बक्षिसांनी श्रीमंत झाले असते. परंतु या मॅचमध्ये पाहूया काय घडेल. परंतु एक बक्षीस तुम्हाला अखंड या दिवसभर पाहायला मिळेल. जो गोलंदाज 26 धावा खर्च करेल त्या गोलंदाजाला 1000 रुपये. आमच्या अशोक जे उत्कृष्ट गोलंदाज आहेत कोळीगावचे अशोकजी नाईक यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज 26 धावा खर्च करेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण या मैदानावर धावा होत नाहीये. स्ट्राईकला मात्र सलामीची जोडी मैदानावर ऋषी नाईक आणि त्याच्या सोबतीला मात्र प्रदीप मुंबईकर. तर सलामीचं षटक घेऊन गोलंदाज गव्हाण संघाचा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सिद्धेश कोहली. ऋषी नाईकला आपण पाहतोय की खरं तर हा डोळ्यांचा गार्ड परिधान करून सातत्याने खेळत असतो खेळपट्टीवर. टॉस बॉल, हा चेंडू मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निघून गेलाय सरळ डीप कव्हर पॉइंटला, अर्थातच माप्याचा डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पहा वाळ संघ मैदानावर खेळतोय आणि संघाला शुभेच्छा देखील आल्यात. बालारामजी पाटील एकविरा ट्रस्ट चॅरिटेबलचे सदस्य देखील आहेत. आई एकविरा कार्ला आणि या ट्रस्टचे सदस्य. इथे मात्र पहा ऋषी नाईकच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑनला येतोय. एक चौकार आला होता या अगोदर आणि लगेच मात्र आक्रमकपणा सिद्ध करताना ऋषी नाईकच्या बॅटमधून खणखणीत आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित स्पर्धेतला हा दर्जेदार सिक्सर. थँक्यू आई माऊली कुलस्वामिनी, अर्थातच आगरी कोळ्यांची आई एकविरा आईचं गीत आपण ऐकलात. खरं तर आज सातत्यानं आपण पाहतोय आज नवीन वर्षामध्ये नवीन रेकॉर्ड या मैदानावर होतील का खेळाडूंच्या माध्यमातून. नवं वर्ष आहे आणि ते मात्र 2022 कोणासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी सार्थक ठरेल. चेंडू बॅटची कट घेऊन सेकंड स्लिपच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला आणि 1 धाव मात्र सहज कंप्लीट झाली आहे. पूर्ण झाली धावसंख्या धावफलकावर 1 न वाढली. पहिले षटक सुरू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि धावसंख्या 11 धावफलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाज सिद्धेश कोहली. गव्हाण म्हटलं तर अतिशय जास्तीत जास्त लोकसंख्येचं हे गाव आहे आणि खरं तर उलवाडनोट परिसरातील हे मोठं गाव आणि त्यांच्याच विरोधात मात्र ओडाफोन वाहाळ संघ खेळतोय. दोन्ही संघ उलवाडनोट परिसर प्रगतिशील परिसर म्हणून म्हटला जातो. आज उंच उंच इमारती त्याच परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. हा मात्र चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू मधल्या टप्प्यामध्ये फेकला होता हा गोलंदाज सिद्धेशनं आणि फलंदाज मात्र प्रदीप मुंबईकर तिथे बेट झाला. पॉईंटकडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगाने गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि अशाच चेंडूची फेकी करावी लागेल खरं तर गोलंदाज सिद्धेश कोहलीला. हा चेंडू पर्यंत ओव्हरस्टेप झाला. जरा एकूण दिशा दिली आहे प्रदीपनं. चेंडू क्षेत्ररक्षक मागे धावतोय चेंडूच्या, परंतु चेंडू हा म्हणतात सीमा रेषा ओलांडतोय ओव्हर द रोफ. आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आज शनिवार आहे मित्रांनो, आपण पाहतोय जय हनुमान आणि आज तेच गीत देखील आपल्याला ऐकायला मिळते डीजे मास्टरच्या माध्यमातून. अतिशय चांगला चेंडू होता पा आउटसाईड ऑफ स्टंपला वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न केला सिद्धेशनं आणि तो चेंडू मात्र इथे फलंदाज प्रदीप मुंबईकरला सहज खेळता आला नाही. अर्थात डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण पाहायला मिळते ती 15 धावा. 45 धावांचं आव्हान. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या ओडाफोन वाळ संघाची पाहायला मिळते बिनगडी बाद 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गव्हाण संघाचा नवीन गोलंदाज कोण असेल मैदानावर आपण पाहतोय कटआउट. प्रत्येक सभोवताली कटआउट अर्थातच बॅनर्स लावलेत
प्रत्येक व्यक्तिमत्वाची ओळख या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि हे अतिशय चांगलं आयोजन खरं तर आयन स्पोर्ट्स कोपर सभोवताली मंडप डेकोरेशन पाहायला मिळते आणि खास करून प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था सावळीची व्यवस्था या मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अतिशय चांगलं आयोजन कारण बऱ्याच प्रमाणात प्रेक्षक वर्ग हळूहळू आपण या मैदानावर पाहायला मिळतील. लाईव्ह प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. अतिशय चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी देखील आपल्याला देतील नक्कीच कृष्णा म्हात्रे आणि टीम त्यांचं देखील आपण कौतुक करूया. हा चेंडू ऋषी नाईक मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे उभा आणि एक गोल्डन विकेट मोठी विकेट मिळेल इथे मात्र या गव्हाण संघाला ऋषी नाईकच्या स्वरूपात. ऋषी नाईक येतोय तंबूच्या आश्रयाला. DJ Maddie. थँक्यू डीजे. पहा ऋषी नाईकची खेळी इथे मात्र समाप्त झाली आहे. 4 चेंडूमध्ये रोशीनं 11 धावा खेळल्यात आपल्या संघासाठी. 4 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी केली आहे वोडाफोन वाळ संघासाठी ऋषी नाईकनं आणि त्याच्या जागेवर आता मात्र नवीन फलंदाज वन डाऊनला येतोय. नेट नंबर 3 फलंदाज समीर नाईक वोडाफोन वहाल. खरं तर आपण बघितलं काल श्री रुपेश शेठ पाटील चषकामध्ये उलवे मैदानावर सिद्धिविनायक वहाळ संघ खेळताना आपण पाहिलात. अतिशय चमकदार कामगिरी केली त्यांनी देखील त्या मैदानावर. 3रा क्रमांक त्यांना प्राप्त झाला. काल सिद्धिविनायक वहाळ संघ इथे ओडाफोन वहाळ संघ खेळतोय. चला मॅच सुरू करायची आहे. नक्कीच गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला अलंकार कोहली पाहायला मिळतोय. अलंकार कोहलीचा हा चेंडू होता हलकासा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा होता. एकामागून एक सलामीची जोडी मात्र आता परतली तंबूच्या आश्रयाला जाताना. आणखी एक फलंदाज प्रदीप मुंबईकर बॅक टू डगआउट. एकामागून एक विकेट तू चल मैं आया ज्या पद्धतीनं ऋषी बाद झाला त्यानंतर लगेच मात्र प्रदीप मुंबईकर देखील तंबूमध्ये परतला. नवीन फलंदाज येतोय सुदेश ऑन द स्ट्राईक. सुदेश सालुंके आता मात्र डिफेन्स पद्धतीनं केला आहे. सुदेशला माहीत झालं की आता आपले विकेट एकामागून एक जात चाललेत. विकेट सुरक्षित ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. धावा काय एवढ्या जास्त नाही. मग तुम्हाला आता थोडा डोक्याचा वापर करून इथे खेळ करावा लागेल. कारण नेहमीच म्हटलं जातं की शांत डोक्यानं घेतलेला निर्णय सहजात चुकत नाही आणि आपली भाषा जर गोड असेल ना तर माणसं देखील तुटत नाही. आणि त्याच पद्धतीनं आता पवित्रा मात्र बदलला या सुदेशनं. अगदी शांतमय पद्धतीनं अगदी डिफेन्स पद्धतीनं हा चेंडू खेळला. एक धाव मात्र कंप्लीट झाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढत असताना या गुणतालिकेवर पाहायला मिळते ती 16 धावा. षटक क्रमांक 2 16 धावा.
नेक्स्ट बॉल, हा मात्र फुलटॉस बॉल, फुलर लेनचा फेकलाय, फक्त दिशा दिली या फलंदाज समीर नाईकनं आणि इथे मात्र चेंडू हा म्हणता जातोय सरळ डीप हँड लेगला. 4 धावांसाठी पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलाय, म्हणजे सुपर नो बॉल पाहायला मिळतोय. 1+4 5 रन्स. कार गोलंदाजी अक्षरशः मी म्हणेन या खेळपट्टीवर चांगली करणे गरजेचं असेल. धावा कमी आहेत, 45 धावांचं आव्हान आहे. खरं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत, मी म्हणेन अक्षरशः फलंदाजी सुरेख पद्धतीने होते. आणि हा पायानं अडवण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र तो प्रयत्न देखील सफळ अयशस्वी ठरलाय आणि चेंडू केला सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. रंगीन मी तुझ डोंगरावर
थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू. इथे अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह अगदी गोळीच्या वेगाने चेंडू गेला आहे. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला हा खणखणीत आणखी एक चौकार. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळाला. अक्षरशः समीर देखील आता अगदी खेळपट्टीवर आग ओकताना पाहायला मिळतोय. परंतु हा चेंडू यस इट इज परफ्यूम डिलिव्हरी. हा चांगला चेंडू होता गोलंदाज कुणाल कोहलीचा. आणि अशाच चेंडूंची फेकी करावी लागेल या गव्हाण संघाच्या गोलंदाजांना. जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील कारण धावा अगदी कमी आहेत. रिव्हर्स स्विच हिट देण्याचा प्रयत्न केला. समीरचं कॉन्फिडन्स जास्त उंचावलो कारण इथे कॉन्फिडन्स अति कॉन्फिडन्स देखील कधी कधी होत असतं क्रिकेटमध्ये. आणि लगेच डॉट बॉल गेल्यानंतर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला तो देखील डॉट. समीकरण तर कठीण होतं सुरुवातीला परंतु ते समीकरण सोपं केलंय. एक चेंडूवर चौकार आलाय. समीर नाईकला आता स्टँड बाय केलं करून ठेवलंय. अगदी अक्षरशः बीट केलंय या गोलंदाज कुणालनं. लगातार 3 चेंडू डॉट फेकलेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर मात्र 3 चेंडू अगदी सुरेख पद्धतीनं हाताळलेत या कुणाल कोहलीनं. कोहली 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 गव्हाण गाव म्हटलं तर कोहली बांधवांचा जास्त गाव संख्या पाहायला मिळते. मत्स्य उद्योग मासेमारीचा त्यांचा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं आपल्या परिसरामध्ये. हा चेंडू यास अगदी गुडघा टेकून खेळपट्टीवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता उभा. एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. आता चेंडू आणि धावांचं अंतर फक्त आता अंतर कमी आहे. बॉल जास्त आहेत आणि रन्स मात्र कमी आहेत. धावसंख्या धावफलकावर एकूण 35. फक्त विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 10 धावा म्हणजेच 3 चेंडू एक्स्ट्रा आहेत फलंदाजाकडे. परंतु गोलंदाजाला आता अगदी चेंडू डॉट फेकल्यानंतर समीकरण समांतर स्थितीत येईल अशी कामगिरी करावी लागेल. परंतु सुदेश सालुंके गुडगा अगदी खेळपट्टीवर टेकला. गुटना टेक आणि तमाशा देख. हा चेंडू सरळ गेलाय लॉंग ऑन कडे. हा फ्लॅट अँड पॅरलल मॅग्निफिसियंट स्ट्रोक सिक्सर. कपडा बांधून चालली आणि या संघातून विजयी संघ अर्थातच विजयाच्या उंबरठ्यावर असणारा वोडाफोन वाहाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 12 चेंडू 4 धावा अगदी कमी धावा राहिल्यात. गोलंदाज येतोय चौथ्या क्रमांकावर. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय सिद्धेश कोहली. 12 चेंडू 4 धावा. हा चेंडू पहा 4 धावांची आवश्यकता असताना विजयासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने समीरने खेळलाय. बॅक टू द विकेट कीपर थर्डमॅन एरियाकडे जातोय. हा विजयी चौकार आणि 3 षटक आणि चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा हा मॅच समाप्त झाला. जिंकलाय वोडाफोन वाहाळ संघानं. हार्दिक अभिनंदन.